नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. पालघर सहित सर्वत्र कोकण किनारपट्टीवर नारळी पौर्णिमा सण जोशात साजरा. सातपाटी येथे विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र IGP यांसह पोलीस अधीक्षक पालघर व उपपोलीस अधीक्षक बोईसर यांनी सुद्धा केली सागराची पूजा. पालघर जिल्ह्यासमवेत संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील कोळी बांधवांसाठी महत्त्वाचा असलेला नारळी पौर्णिमा सण मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक जोशात साजरा करण्यात आला. त्यात विशेष मनाचा तुरा म्हणून सातपाटी येथे श्री संजय दराडे IPS विशेष पोलीस महानिरीक्षक कोकण परिक्षेत्र IGP, श्री यतीश देशमुख IPS पोलीस अधीक्षक पालघर जिल्हा, श्री विकास नाईक पोलीस उपअधीक्षक बोईसर यांनी सातपाटी गावात उपस्थिती लावीत सागराला नारळ अर्पण केले व सागराची पूजा केली. विशेष म्हणजे आजच्या या महत्त्वाच्या दिनी सातपाटी समुद्रकिनारी भागात साहेबांनी दौरा करत सागरी सुरक्षेचा आढावा घेतला. तसेच कोळी लोक सकाळपासूनच गावोगावी मंदिरात धार्मिक पूजा, अभिषेक आणि आरतीचे आयोजन करण्यात आले. कोळी बांधवांनी पारंपरिक वेशभूषा परिधान करून समुद्रदेवतेची पूजा केली. नारळ अर्पण करून समुद्रात होणाऱ्या मच्छीमार हंगामाच्या सुरुवातीसाठी शुभेच्छा मागण्यात आल्या. किनाऱ्यांवर सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक नृत्य, गाणी तसेच कोळी नृत्याची रंगतदार सादरीकरणे झाली. महिलांनी घराघरात सणावळीचे जेवण, गोडधोड व नारळ घालून बनवलेले पदार्थ तयार केले. तरुणाईने सजवलेल्या होड्यांच्या मिरवणुका काढून सणाला वेगळा रंग दिला. दिवसभर उत्साह, ऐक्य आणि पारंपरिक संस्कृतीचे दर्शन घडवत नारळी पौर्णिमा सणाचा सोहळा यंदा विशेष उत्साहात पार पडला. वार्ताहर शुभम पाटील, सिनियर क्राईम रिपोर्टर, पालघर जिल्हा.